याचा रिझल्ट असा येईल मला खरंच वाटलं नव्हतं. तर तुम्ही माझ्या कोणत्याच रेसिपी ट्राय करू नका, पण ही रेसिपी ट्राय करा. तर इथे साखर कॅरमलाइज करायचं आहे. पुढे सांगतेच काय रेसिपी आहे ते. तर साखर कॅरमलाइज करायची आहे, त्यानंतर दूध ॲड करायचं आहे. खूपच साधी सोपी सरळ रेसिपी आहे, फक्त थोडीशी मेहनत आणि आपली एकदम भारी अशी रेसिपी तयार होते. तर बघा इथे दूध आटवून घ्यायचं आहे आपल्याला. दुधाला कलर इतका सुंदर आला आहे ना, खूपच छान कलर आला आहे. त्यानंतर कंडेन्स मिल्क आपल्याला टाकायचं आहे आटल्याच्या नंतर आणि त्यानंतर फ्रेश असं पनीर टाकायचं आहे. यापूर्वीही आता तुम्ही लक्षात आलंच असेल, यापूर्वीही मी पनीर बर्फी केली होती, पण ती वेगळ्या पद्धतीने होती, ही वेगळ्या पद्धतीने आहे. त्यानंतर मी इलायची टाकली आहे, सुकामेवा टाकला आहे. त्यानंतर इथे पुन्हा एकदा आटवून घ्यायचं आहे आणि ह्या बर्फीचं टेक्स्चर बघा तुम्ही. ओ माय गॉड, इतकी भारी लागते ना ही बर्फी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता रक्षाबंधन आलं आहे, मार्केटमधले भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही बनवा आणि मी ट्राय करून मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी वाटली तुम्हाला ही पनीर बर्फी. जसं तुकाराम मुंडे साहेब आपल्याला सांगतात की भेसळयुक्त खाणं टाळा, तसंच मी पण तुम्हाला सांगते की आपल्या मुलांना बाहेरच्या मिठाई, बाहेरचं पनीर काही देऊ नका. घरच्या घरी तुम्ही बनवा. आणि मी जे वापरलेलं पनीर आहे ते सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे. तर तुम्ही आरोग्याची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. सबस्क्राईब.